बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झालं. प्रकरण 7. वेळ कसा घालवायचा हा पप्पू समोरचा खूप मोठा प्रश्न होता. पप्पूच काय, त्याच्या आईचाही वेळ जाता जात नव्हता. घरातून कुठं बाहेर जायचं नाही की बाहेरचं कुणी घरात येत नव्हतं. मग वेळेचं करायचं काय? काही वाचावं तर वाचून वाचून वाचणार किती? टीव्हीचाही अगदी कंटाळा आलेला. अशा साधनावर त्यांच्या सहवासात माणसं जास्त काळ राहू शकत नाहीत. माणसांना माणसंच हवी असतात. माणसं माणसांच्या सहवासातच रमतात. माणसांची ओढच त्यांना जास्ती असते. माणसाविषयीच आपलेपणा वाटतो. माणसांच्या भेटीगाठीच नसल्याने हसीनाच्या मनात एक पोकळी निर्माण झाली होती. कधी दंगल संपते आणि कधी एकदा माणसं आमनेसामने सहजपणानं भेटतील असं तिला झालं होतं. पण मनात विचार आला, अरे या माणसामुळेच तर अशी वेळ आली आहे. माणसांनीच माणसांचं जगणं अवघड करून ठेवलं आहे, तरी ओढ माणसांचीच वाटावी. क्षणभर तिला मानवी स्वभावाची गंमत वाटली. तिला हसायला आलं. पण वेळ कसा घालवायचा हा मूळ प्रश्न समोर होताच उभा. स्वयंपाकघरात वेळ घालवावा तर फक्त भातच शिजवायचा असल्यामुळे स्वयंपाकाचाही गोंधळ नव्हता. बस भाताचा कुकर लावला की संपला स्वयंपाक. त्यातच मग ती प्रकार करायला लागली. कधी साधा भात, कधी तूर डाळ हळद टाकून पिवळा भात, कधी मुगाच्या पाठीची डाळ आणि शेंगदाणे टाकून केलेली खिचडी, कधी साखर भात, गूळ भात. सुरुवातीला पप्पू आणि राजारामनेही भाताचे प्रकार गोड मानून घेतले. पण नंतर नंतर भाताच्या प्रकारांचाही कंटाळा आला. खाणाऱ्यांनाच नव्हे तर हसीनालाही तो करायलाही कंटाळा येऊ लागला. कधी एकदा दंगल संपते आणि कधी एकदा बाजारातून सामान आणून सगळा स्वयंपाक करते असं तिला झालं होतं. फक्त विचारानेही तोंडाला पाणी सुटत होतं. स्वयंपाकाच्या कंटाळ्याबरोबरच सक्तीच्या या कोंडलेपणाचाही कंटाळा आला होता. तिचं तिलाच वाईट वाटत होतं की आपण एवढं कंटाळलोय तर पप्पूचं काय होत असेल. एकदम तिच्या मनात आलं, बिचारा, काय अवस्था झाली असेल त्याची. रोजची दंगल, मारामारी, भोसकाभोसकी टीव्हीवर बघून त्याच्या मनात काय चाललं असेल कुणास ठाऊक. केवढा गोंधळ उडाला असेल त्याचा. एक साधा भोळा, धड शहाणा नव्हे, धड खुळा नव्हे, मतिमंद नव्हे की गतिमंद नव्हे, असा पप्पू दिसायला सर्वसामान्य मुलांसारखाच. पण तो सर्वसामान्य नाही. वय वर्ष 18 पण बुद्ध्यांक 6-7 वर्षांच्या मुला एवढा. अर्थातच सगळं वागणं बोलणं 6-7 वर्षांच्या मुलांसारखंच. त्याला पडणारे प्रश्नही तसेच, त्याच्या शारीरिक वयाला न शोभणारे. पण काही वेळा त्याच्या मनाचा थांग लागत नाही. त्याच्या मनात नेमकं काय आहे हे समजत नाही. काहीतरी त्याच्या मनात असतं, पण ते त्याला नीट सांगता येत नाही, व्यक्त होता येत नाही. मात्र तो ते कृतीतून, काही वेगळ्याच कृतीतून दाखवतो. तसाच त्या दिवशीही. सकाळपासून तो बेसिनचा नळ सोडून त्या पाण्याच्या धारेमधून आपली तर्जनी जोरात अलीकडे पलीकडे नेत होता. जणू तलवार फिरावीत तशी ती तर्जनी चालवित होता. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 10दा. सारखं सारखं पप्पू आज पाण्यात का खेळतोय म्हणून हसीना त्याच्या जवळ जाऊन राहिली तर पप्पू आपली तर्जनी पाण्याच्या धारेतून सारखा आरपार नेत होता. तिला समजेना हा काय करतोय, काय चाललंय ह्याचं. नजर पाण्याच्या धारेवर आणि तर्जनी स्थिर. पप्पू, काय करतोयस हे? पप्पूचं लक्ष नव्हतं. पप्पू, अरे काय चाललंय, काय करतोयस हे? तिनं त्याला हलवून विचारलं. काय चाललंय तुझं? तो एकदम दचकला आणि म्हणाला, अम्मी आई,
मी पाणी कापतोय. काय? पाणी कापतोयस? तिला आश्चर्य वाटलं आणि हसायलाही आलं. असं कसं पाणी कापेल? का नाही कापत? आपली तर्जनी पुन्हा पाण्याच्या धारेतून फिरवून तो म्हणाला, बघ, कापलं की नाही पाणी. पण पण आम्ही आहे, त्याच्यातून रक्त का येत नाही? माणसाला कापल्यावर रक्त येतं, पण पाणी कापल्यावर रक्त का येत नाही? हसीनाला समजेना याला काय सांगावं. ती आश्चर्यानं पाहतच राहिली. माणूस जिवंत असतो, त्याच्या शरीरात रक्त असतं, म्हणून रक्त येतं. पाण्याचं तसं नाही. पाणी काही माणूस नाही, म्हणजे त्याच्यात रक्तच नाही. मग कापल्यावर रक्त कुठून येईल? असं काहीतरी सांगावंसं वाटलं, पण उत्तराची अपेक्षा न करता तो पाण्याच्या धारेतून तर्जनी फिरवीत राहिला. पप्पू तेव्हा वेगळाच दिसत होता. चेहऱ्यावरचा बालिशपणा कुठे गायबच झाला होता. का करत असेल असं हा? काय असेल याच्या मनात? ती दचकली, विचारात पडली. दंगलीत माणसं माणसांना मारतात, तसं स्वतःला कुणाला मारता येत नाही कुणाला. म्हणून तर हा पाण्याला मारत नसेल. मारून कापून सुद्धा पाण्यातून रक्त येत नाही याचं त्याला आश्चर्य वाटत असेल. पण पाण्याचा धर्म याला कसा माहीत असणार? पाणी म्हणजे नितांत सुंदर जीवन, माणसाचं जगणं, निस्वार्थ जीवन देणं, हे त्याचं काम. पाण्याला मारा, झोडा, दगडानं ठेचा, बांध घालून रस्ता अडवा किंवा घाव घालून त्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न करा. पाणी तुटत नाही, मोडत नाही, रडत नाही. कुणी मारलं म्हणून रागवत नाही की की कुणाशी वैर धरत नाही. जीवन देण्याचा आपला धर्म सोडत नाही. दुसऱ्याची तहान भागवताना कधी भेदभाव करत नाही. पाण्याजवळ आत बाहेर असं काही नसतंच. पाणी सगळीकडून सारखंच असतं, सगळ्यांशी समानतेनं वागतं. माणसांचंही तसंच असतं तर. पण पप्पूला हे सगळं कसं समजवावं? बिचारा पाण्याला कापून त्यातून रक्त येतं का नाही हे विचारतो. बाहेरच्या घटनांचा प्रभाव मुलांवर कसा पडतो हे तिच्या लक्षात आलं आणि आणि ती शहारली. वेळ कसा घालवायचा, वेळेचं काय करायचं, पप्पूला आणि तिला दोघांनाही समजत नव्हतं. राजारामचा दिवसातला बराच वेळ घराबाहेरच जायचा, त्यामुळं त्याला कंटाळा यायचा प्रश्नच नव्हता. म्हणूनच त्याला ह्या दोघांचा कंटाळेपणा समजत नव्हता. त्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं. बाबा, कंटाळा आलाय, चला ना बाहेर जाऊया. बाहेर कुठं जातोस पप्पू? तो म्हणाला. बाहेर जायची सोय नाही राहिली बाबा. मग तुम्ही कसं जाता बाहेर? पप्पू म्हणाला. मी पण येणार तुमच्या बरोबर. चला ना, चला ना बाबा. पप्पू हट्टाला पेटला, रडकुंडीला आला तशी हसीना म्हणाली. तुला कंटाळा आलाय ना पप्पू? होय होय, मला कंटाळा आलाय. मी मी काय करू? मी कोण खेळायलाही येत नाही. मलाही तू कुठं सोडत नाहीस. गल्लीतली मुलं खेळत नाहीत, शाळा पण नाही, काहीच नाही. मी मी काय करू? चला ना बाबा, चला ना बाबा. पप्पू पाय आपटू लागला. गब्बैस. राजाराम त्याच्यावर खेकसला. जरा शांत पडू दे, शांत पडू दे मला. नुसती कटकट आहे याची. तशी हसीना म्हणाली. त्याच्यावर कशाला खेकसता? 4 दिवस कुठंही न जाता घरात बसा, म्हणजे समजेल तुम्हाला काय शिक्षा आहे ही. सीडीज आणून टाकल्यात ना घरात, पिक्चर बघत बसा टीव्हीवर. म्हणे काय करू? राजाराम वरच्या खोलीत गेला. जाताना म्हणाला, मला झोपू दे थोडा वेळ शांत, दंगा करू नको. काय? आणि तू? एवढं सांभाळता येत नाही त्याला? अहो पण. ती काही बोलायच्या आत तो वरच्या खोलीत गेला. टीव्ही लावण्यासाठी पप्पूने टीव्ही चालू केला तर लाईट नव्हती.
त्यामुळं बंद टीव्ही पाहून तो वैतागला. त्याला राग आला. रिमोट खाली फेकून तो म्हणाला, "अम्मी आई, आता काय करू?" "झोप थोडा वेळ, तोपर्यंत लाईट येईल." ती म्हणाली. "शहाणा ना तू?" तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. "शहाणा आहे आमचा पप्पू, होय की नाही? आता थोडा वेळ झोप, मीही झोपते थोडा वेळ. झोपशील ना शहाणा बाळ तो?" पप्पू हरकला. "बरं झोपतो." पप्पू खरोखरच हॉलमधल्या दिवाणवर झोपला. हसीना आत जाऊन आतल्या कॉटवर झोपली. पप्पूला झोप येत नव्हती. इकडून तिकडे नुसती वळवळ. कितीतरी उशीर त्याचं हेच चाललं होतं. एवढ्यात बाहेरून दार वाजल्याचा आवाज आला. पाठोपाठ, "पप्पू, ए पप्पू!" कुणाचा तरी आवाज आला. पप्पू उठला, दाराजवळ गेला. कुणी आलं तरी एकदम दार उघडायचं नाही. हसीनाचे शब्द त्याला आठवले आणि कडी काढण्यासाठी कडीला घातलेला हात त्याने मागं घेतला. 2 पावलं मागं सरकला. "पप्पू, ए पप्पू!" बाहेरून पुन्हा आवाज आला. "कोण आहे?" पप्पूनं विचारलं. "मी आहे." "मी कोण?" "अरे मी माधव." "माधव तू?" पप्पूला आश्चर्य वाटलं. "होय, मी मी माधव आहे. दार उघड." माधव, पप्पूचा मित्र, 4 घराच्या पलीकडे राहणारा मुलगा. 4थीत शिकणारा माधव खूप हुशार तर आहेच, पण खूप कडमडा आणि धडपडाही आहे. सदान कदा काही उद्योग करीत असतो. अश्विन, फारुख, तुषार, सचिन हे सगळे माधवचे मित्र. सगळे रोज गल्लीत खेळतात. गल्लीतली इतर छोटी मुलंही मग त्याच्या अवतीभोवती असतात. फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, टेनिस. गल्ली म्हणजे त्यांचं मैदानच. कुणीही कधीही काहीही खेळावं. जाणाऱ्या येणाऱ्यांना बॉल लागतो. कधी कुणाच्या खिडकीवर बॉल आपटतो. क्वचितच कधी खिडकीची काच फुटते. घरातले चिडतात, रागावतात, वैतागतात. पण त्यांचाही मुलगा त्यात असतोच. त्यामुळं हा वैताग फार वेळ राहत नाही. "अरे शिस्तीत खेळा, पुन्हा बॉल आला तर मिळणार नाही हं, सांगून ठेवतो." किंवा "दणके देईन पुन्हा खिडकीवर बॉल आपटला तर. काच फुटली तर भरून कोण देणार रे भोसडीच्यांनो?" किंवा "ह्या पोरांना अक्कला म्हणून नाहीत. जा ना तिकडे ग्राउंडवर खेळायला, नाही तर देवळाच्या आवारात जा. इथं कशाला कडमडता उगाच." अशा तक्रारी ऐकायला यायच्या. पण या तक्रारींना रागापेक्षा कौतुकाचा स्पर्श जास्त असायचा. एखादे आजोबा कधी खेळणाऱ्या मुलांना चॉकलेट्स द्यायचे, तर कॉलेजचा समीर दादा तर कधी कधी खेळायलाच यायचा. एखादी आजी गॅलरीत खुर्ची टाकून मुलांचा खेळ पाहायची, कौतुक भरल्या डोळ्यांनी. ती एकमेव प्रेक्षक असायची. गल्ली मुलांची होती, मुलं गल्लीची होती. अशी ही मुलं पप्पूलाही खेळायला घ्यायची. ही सगळी मुलं छोटी छोटी आणि पप्पू मात्र एकदम मोठा. बौद्धिक वयाने त्याच्यापेक्षाही लहान आणि शारीरिक वयाने कितीतरी मोठा. मुलांना त्याची गंमत वाटायची. त्याला कोणी जमेत धरायचंच नाही. लिंबू टिंबू सारखा तो त्यांच्यात वावरायचा. बऱ्याच वेळा लांब गेलेला बॉल आणून देणं हेच त्याचं काम असायचं. किंवा प्यायला पाणी आणून द्यायचं काम तो आनंदानं करायचा. आपल्याला खेळायला घेतलं याचाच त्याला आनंद व्हायचा. खेळातला एक खेळाडूपेक्षा पप्पू म्हणजे एक टिंगलीचा विषय होता. पण त्याला ते समजायचं नाही. "पप्पू, पप्पू तुझी पॅन्ट फाटली की रे?" असं कोणीतरी म्हणायचं. पप्पू मग मान वाकडी करून मागे पुढे पॅन्ट कुठे फाटली हे शोधण्यासाठी स्वतःभोवती गिरक्या मारत राहायचा. आणि मुलं, "तिथं नाही रे, तिथं तिथं तिकडं रे, जरा पाठीमाग. नाही नाही उजवीकडे. हां हां तिथंच तिथंच, थोडं वर वर."
वर रे, आणखी वर, थोडं खाली, थोडं खाली, खाली, इकडे 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 इकडं, इकडं तिकडं. पप्पू फाटलेली पॅन्ट शोधण्यासाठी धडपडायचा. गोल गोल फिरत राहायचा. सगळे हसायचे, पोट धरून धरून हसायचे. डोंबाऱ्याच्या खेळातल्या माकडाला खेळवावं तसं त्याला खेळवायचे. पप्पू खेळायचा एखाद्या जोकरसारखा. इतक्यात, पप्पू पॅन्ट काढ, मी तुला दाखवतो कुठं फाटली ते. कोणी म्हटलं की पप्पू खरोखरीच पॅन्ट काढायचा. त्याला त्याचं काही एक वाटायचं नाही. आणि मग, बघू कुठं फाटले पॅन्ट. कोणी म्हटलं की पप्पू पॅन्ट त्या म्हणणाऱ्याला दाखवायचा. बघ बघ कुठं फाटली पॅन्ट, नाही फाटली, कुठं नाही फाटली म्हणून पॅन्ट घालू बघायचा तर मुलं पॅन्ट एकाकडून दुसऱ्याकडे फेकायचे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे फेकायचे. पप्पू पॅन्ट घेण्यासाठी इकडून तिकडं पळायचा. अंडरवेअरमधला पप्पू, थोराड पप्पू आपली पॅन्ट घेण्यासाठी पळत राहायचा. एकाकडून दुसऱ्याकडे, तिसऱ्याकडे, चौथ्याकडे, सगळ्यांकडे. कितीतरी वेळ मग हाच खेळ चालायचा. पप्पूला याचा राग यायचा नाही, वाईटही वाटायचं नाही. तो हसायचा. त्याचा वेळ आनंदात जायचा. शेवटी येणारे जाणारे कुणी, काय रे, का त्रास देताय त्याला म्हणून ओरडलं की मग सगळे गप्प व्हायचे. हसं आवरता आवरता शांत राहायचे. त्याची पॅन्ट त्याला मिळायची. गड जिंकल्यासारखा हसत पप्पू पॅन्ट घालायचा. प्रत्येक वेळी वेगळा खेळ चालायचा आणि आपल्याला मुलांनी खेळायला घेतलं याचाच पप्पूला आनंद व्हायचा. या सगळ्या मुलात माधव पुढे असायचा. तोच सगळ्या मुलांना चिथवायचा, भडकवायचा. मुलांना पप्पूचा असा गेम करायला लावायचा आणि पप्पूला नाचवायचा. पप्पूची फजिती करायचा. करमणुकीचं साधन म्हणून पप्पूला वापरायचा. पण तरीही असा हा माधव पप्पूला आवडायचा. त्याच्या दृष्टीनं माधव म्हणजे हिरो होता. माधवचा आवाज ऐकताच पप्पूने झटक्यात दार उघडलं. माधव, तू? होय, मीच. आत तर घे मला. बाजूला होऊन पप्पूनं माधवला घरात घेतलं. निळी जीन्स पॅन्ट वर रेघारेघांचा टी शर्ट, भरपूर केसांचा गोरा गोमटा, घाऱ्या डोळ्यांचा माधव देखणा होता. स्मार्ट होता, हुशार होता, कावेबाज होता, धूर्त होता, अरेरावी करणारा होता, हुकूमत गाजवणारा होता. तरीही तो सगळ्या मुलांना आवडायचा. पप्पूलाही तो आवडायचा. सर्कशीतल्या रिंग मास्टरभोवती जशी जनावरं गोगलगाई सारखी फिरतात, रिंग मास्टरचा हुकूम मानतात, तशी मुलं माधवभोवती पुढं मागं करायची. तो सांगेल ते ऐकायची. माधव म्हणजे जणू त्यांचा रिंग मास्टरच होता. पप्पू, तुझे बाबा घरात आहेत? त्यानं विचारलं. हो आहेत, वर झोपलेत. बोलवू? मूर्ख आहेस काय? माझं काम तुझ्याकडं आहे. माझ्याकडं? पप्पूला आनंद झाला. सांग, काय काम आहे? सांगतो. मला सांग, तुझी आई कुठं आहे? ती आज झोपलीय. बरं झालं, माधव म्हणाला. आता माझं काम सोपं झालं. कसलं काम? आहे एक काम, खूप महत्वाचं. सांग ना, कसलं काम? पप्पूला धीर धरवत नव्हता. सांग ना कसलं काम, सांग लवकर सांग. सांगतो, जरा धीर, लवकर सांग, सांग ना. पप्पू, मी तुला गिफ्ट देणार आहे. गिफ्ट? पप्पू हरकला आणि म्हणाला, आज काही माझा वाढदिवस नाही. मला माहिती आहे. मग मला आज का गिफ्ट? तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना, म्हणून. पप्पूला आनंद झाला. माधवनं आपल्याला बेस्ट फ्रेंड मानलं ही साधी गोष्ट नव्हती. पप्पूचा चेहरा आनंदानं फुलला. आहेस ना माझा फ्रेंड? हो हो आहे.
पप्पूला काय बोलावं समजेच ना. माधव आपल्या घरात येतो काय, आपल्याला बेस्ट फ्रेंड म्हणतो काय, आणि आपल्याला गिफ्ट देणार म्हणजे. तर पप्पूचा विश्वासच बसत नव्हता. तो माधवकडे पाहतच राहिला. असा काय बघतोस? तू माझा फ्रेंड नाहीस? आहे ना. आहे आहे म्हणून तुला गिफ्ट देणार आहे मी. होय? पप्पूचे डोळे चमकले. होय. काय आहे गिफ्ट? बघू बघू. काय आणलंस मला? अरे अरे थांब, दाखवतो गिफ्ट. एवढी काय गडबड आहे? तुझ्यासाठीच तर आणलंय ना गिफ्ट. दाखव ना, दाखव ना. पप्पू गिफ्ट बघायला उतावळी झाला. काय आणलंस गिफ्ट? माधवने मग इकडे तिकडे सावधपणे बघत आपल्या पॅन्टच्या खिशातून पिस्तूल बाहेर काढला आणि म्हणाला, हे घे गिफ्ट. स्पेशल गिफ्ट, खास तुझ्यासाठी. पप्पूचा आ वाचला. तोंड उघडून तो बघतच राहिला. पप्पू घाबरला. 2 पावलं मागे सरकला. अरे घे ना, तुझ्यासाठीच आणले मी आहे. अरे घाबरू नको, घे. पिस्तूल आहे ना हे? हो, पिस्तूलच आहे, घे. नको नको, मला नको ही गिफ्ट. पप्पू लांब भिंतीजवळ जाऊन उभा राहिला. माधव त्याच्याजवळ जाताच तो आणखी बाजूला गेला. भिंतीच्या कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. नको नको मला हे गिफ्ट. अरे पण का नको? पप्पू भिंतीच्या कोपऱ्यात घाबरून उभा राहिलेला. माधव त्याच्यासमोर दोन्ही भिंतीला आपले हात टेकून उभा राहिलेला. म्हणजे पप्पू जणू माधवच्या दोन्ही हातांच्या पिंजऱ्यात सापडलेला. एवढासा माधव आणि मोठा पप्पू. पण माधव पप्पूला घाबरवतच होता. पप्पूची अगदी शेळी झाली होती. अरे पण का नको तुला हे गिफ्ट? माधव जणू खनपटलाच बसला. त्याच्या शब्दात आता हुकूमत आली. सांग ना, का नको? ह्याच्यातल्या गोळीनी माणसं मरतात. पप्पू घाबरून बोलला. नकळत रडवेला झाल्याने आवाज वाढला. तसा माधव म्हणाला, हळू हळू बोल. कोणी सांगितलं तुला याच्यातल्या गोळीनी माणसं मरतात असं? तू कधी मारलीस माणसं? नाही. मग तुला काय माहीत? टीव्हीत पाहिलंय मी. गोळी लागली की भळाभळा रक्त वाहतं आणि माणूस खाली पडतो आणि मग तो मरतो. पिस्तूल वाईट आहे, वाईट. माणसांना मारतं ते. मला मला पिस्तूल नको, नको नको. तुझी भेट, ही भेट चांगली नाही. पप्पू कोपऱ्यात जाऊ लागताच माधवनं त्याला जाऊ दिलं नाही. कोपऱ्यात तसेच ठेवून तो हसला. म्हणाला, पप्पू तू शहाणा आहेस ना? माझा बेस्ट फ्रेंड खुळा कसा असेल? आहेस ना शहाणा? पप्पू हरकला. आपल्याला यानं शहाणा म्हटलं याचा त्याला आनंद झाला. तो म्हणाला, आहे आहे मी शहाणा, पण हे बघ, मी काय सांगतो ते ऐक. माधव त्याच्या कानाजवळ म्हणाला, गावात किती दंगल चालली आहे माहिती आहे की नाही तुला? लोक किती मारामारी करत आहेत. जाळपोळ काय, दगडफेक काय, काय काय चाललंय गावात. तुला कसं माहीत असणार? मला माहीत आहे, माहीत आहे. मी बघितलंय टीव्हीत, पेपरमधले फोटो सुद्धा पाहिलेत मी. म्हणूनच मी हे गिफ्ट तुझ्यासाठी आणलंय. पण मी काय करू याचं? हे तुझ्याजवळ असू दे, ठेव तुझ्याजवळ. पण कशाला? अरे कोणी तुझ्यावर हल्ला करायला आलं की त्यांना मारायला बरं. कुणी आलं घरात तर काय करशील तू? नको नको, मला नको. पप्पू घाबरला. त्याच्या हातातून सुटून जाण्यासाठी धडपडला. पण माधवनं त्याला सोडलं नाही. आपल्या हातातले पिस्तूल त्याच्या ओढून त्याच्या हातात जबरदस्तीनं कुंबून म्हणाला, बघ किती छान आहे हे, बघ बघ
किती गुळगुळीत आहे. कधी कोणी दिली का तुला अशी भेट? पप्पूने नकारार्थी मान हलवली. नाही ना. बघ, मी कशी आणली तुला ही गिफ्ट. फक्त तुझ्यासाठीच ही स्पेशल गिफ्ट. हं, आणखी कुणाला दिली नाही, फक्त तुलाच. म्हटलं आपला पप्पू गरीब आहे, कोणी त्याला मारायला आलं तर काय करेल एकटा? स्वतःला कसा वाचविल? कुणी मारलं म्हणून फुकट मरायला आमचा पप्पू म्हणजे असा तसा मुलगा आहे होय? तो स्पेशल आहे, स्पेशल. आहेस की नाही स्पेशल? हो हो, मी स्पेशल आहे. आमचे डॉक्टर काका सुद्धा बाबांना म्हणतात तुमचा पप्पू म्हणजे स्पेशल मुलगा आहे. मग म्हणूनच स्पेशल मुलालाही स्पेशल भेट. तुला सांगतो हं मी कसं चालवायचं हे. माधवने त्याला पिस्तूल कसं पकडायचं, चाप कसा ओढायचा हे सांगितलं. घाबरायचं नाही. धीट आहेस तू, आहेस ना? पप्पूचं लक्ष आता माधवकडे नव्हतं, त्याचं लक्ष पिस्तूलवर होतं. पप्पूने आता हे पिस्तूल हातात छान पकडले होते. एकटक तो पिस्तूलकडे बघत होता. आवडली गिफ्ट? आवडली, छान आहे. पण मी काय करू याचं? ते तुझ्याजवळच ठेव. माझ्याजवळ म्हणजे कुठं कुठं? तुझ्या खिशात ठेव किंवा आणखी कुठं कुठं तरी ठेव, पण तुझ्या बाबांना किंवा आईला सांगू नकोस. हं, नाहीतर तेही हे गिफ्ट घेतील आणि वर तुलाच रागावतील, मारतील सुद्धा. कुठं लपवून ठेवू मी? कुठंही ठेव, कुठंही ठेव, पण कुणाला सापडणार नाही आणि तुला हवं तेव्हा सापडेल अशा ठिकाणी ठेव. जातो मी. जाऊ? जा. पप्पूची नजर अजून पिस्तूलवरच होती. माधव जाताना खुर्चीला धडकला तशी हसीना आतून म्हणाली, कोण आहे रे? कुणाशी बोलतोस? हसीनाच्या आवाजाने घाबरला माधव म्हणाला, जातो रे मी. गिफ्ट लपवून ठेव, दाखवू नको कुणाला. काय? पप्पू, अरे कोण आहे बाहेर? हसीनाचा आवाज येताच माधव धूम पळाला. दाखवू नको रे कुणाला. जाताना त्यानं पुन्हा सांगितलं, कोण आहे रे? कोण बोलते ते? नाही आम्ही आई, कोणी नाही बाहेर. मग आवाज कुणाचा येतोय? हसीना बाहेर येत असल्याचे लक्षात येताच पप्पूने गडबडीत पिस्तूल आपल्या पॅन्टच्या खिशात ठेवून दिले. खिसा त्याला कितीतरी जड वाटायला लागला. कोण बोलत होतं रे? बाहेर येऊन तिने विचारलं. आवाज कुणाचा येत होता? कुठं कोण? कोणी नाही, तो म्हणाला. मीच मीच बोलत होतो खिडकीतून माधवशी. हा कुठला माधव? तो नाही का, तो कोपऱ्यावरच्या घरातला तो? तिला काही फारसं समजलं नाही, पण आपली झोपमोड झाल्याचं लक्षात येताच तिनं पप्पूला विचारलं, झोपला नाहीस का तू? झोपतो, आत्ता झोपतो. तू पण जा, झोप जा, जा. ती आत जाताच पप्पूने खिशातून पिस्तूल बाहेर काढलं. कितीतरी उशीर तो पिस्तूल पाहत राहिला. आतून हसीनाच्या खोकण्याचा आवाज येताच त्यानं पिस्तूल पुन्हा खिशात ठेवलं. कुठंतरी लपवून ठेवायला हवं पिस्तूल. कुठं बरं ठेवावं? पप्पू विचार करू लागला. कुठं ठेवावं? कपड्यांच्या कपाटात ठेवलं तर? नाही, नको. मला कपडे देताना आम्ही आईला दिसेल ते. मग पुस्तकांच्या कपाटात ठेवलं तर? नको, नकोच. आम्ही आई रोज कपाट आवरते, तेव्हा तिला सापडणारच. कुठं ठेवावं मग? कुठं कुठं? हा, इथं ठेवलं तर? एकावर एक रचून ठेवल्या गादीच्या गुंडाळीजवळ येऊन तो म्हणाला, हा,
ही जागा चांगली आहे. खालच्या गादीच्या गुंडाळीत लपवून ठेवावं म्हणजे कुणाला सापडणार नाही. हीच जागा त्याला जास्त योग्य वाटली. कारण जास्त पाहुणे आल्याशिवाय किंवा बाहेरचं कुणी आल्याशिवाय ही गादी बाहेर काढली जात नाही. आणि आपल्याकडं फारसं कुणी येत नाही. आणि आता तर या दंगलीत कुणीच पाहुणे येणार नाहीत. बरोबर हीच जागा चांगली आहे. पप्पूला ही जागा खूप आवडली. इकडं तिकडं बघत आतून हसीना किंवा वरून राजाराम येत नसल्याची खात्री करून घेत त्यानं खिशातले पिस्तूल काढून गादीच्या गुंडाळीत कोंबून ठेवलं. जाईल तेवढा खांद्यापर्यंत हात घालून त्यानं पिस्तूल अगदी आत सरकवून ठेवलं. आता त्याला बरं मोकळं मोकळं वाटलं. त्याने मोठा श्वास सोडला. त्याला भीती वाटली होती पण आनंदही झाला होता. माधवने फक्त आपल्यालाच पिस्तूल दिलं म्हणजे अश्विन, फारुख, तुषार, सचिन या कुणालाही न दिलेलं पिस्तूल फक्त आपल्यालाच दिलं. याचा पप्पूला विलक्षण आनंद झाला होता. शिवाय माधवनं त्याला आपला बेस्ट फ्रेंड म्हटलं होतं. याचा तर खूपच आनंद झाला होता. पण आत कुठंतरी मनात खूप भीतीही वाटत होती. अम्मी आईला आणि बाबांना पिस्तूल सापडलं तर आपण काय सांगायचं? माधवनं तर आपलं नाव सांगू नको असं सांगितलंय आणि आपण त्याचं नाव सांगितलं आणि बाबांनी जाऊन त्याला मारलं तर मग तो आपली गट्टी तोडेल. आपल्याला खेळायलाही घेणार नाही. तो आपल्याशी बोलणारही नाही आणि इतर मुलांना बोलूही देणार नाही. त्यापेक्षा नको, कुणाला सापडायलाच नको ते. त्याला भीती याचीही वाटत होती की आपण पिस्तुलाचा चाप ओढला, गोळी कुणाला तरी लागली आणि ती व्यक्ती मेली तर, भळाभळा रक्त वाहायला लागलं तर, आणि पोलिसांनी पकडलं तर आपल्याला. पप्पू घाबरला. पण घाबरू नको रे, तू धीट आहेस, माझा बेस्ट फ्रेंड आहेस. माधवचे बोलणे आठवताच त्याला पुन्हा आनंद झाला. आपल्याजवळ पिस्तूल, तेही खरं पिस्तूल, जे इतर कुठल्याच मित्रांजवळ नसलेलं पिस्तूल असल्याचा त्याला खूप आनंद झाला. पण कुणाला तो हे सांगू शकत नव्हता, कुणाला दाखवू शकत नव्हता. याचं त्याला दुःखही झालं. वाटलं फक्त अम्मी आईला सांगावं, पण पुन्हा वाटलं नाही, नको. अम्मी आईला सांगितलं आणि तिनं ते बाबांना सांगितलं तर, नाही, नकोच कुणाला सांगायला. कुणाला न सांगता पप्पूनं हे गुपित आपल्या मनातच लपवून ठेवलं. पण त्याचं वागणं बदललं. कधी तो घाबरायचा, कधी त्याला भीती वाटायची, कधी तो हसायचा आनंदानं, तर कधी गप्प बसायचा. पिस्तूलचा भुंगा त्याच्या मनात सतत फिरू लागला, त्याच्या मनावर अधिराज्य करू लागला. आणि पप्पू बदलला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.